रिलॅक्स. बोलून झाल्यावर तन्वी एकावर एक श्वास घेत होती. ते पाहून आदित्यला तिची काळजी वाटली. त्याच काळजीपोटी त्याने तिच्या गालावर हात ठेवला, तिला बरं वाटावं म्हणून. पण ती तर लगेचच रागाने त्याच्याकडे पाहू लागली. मला हात लावायचा नाही, तन्वी ओरडली आणि आदित्य क्षणात स्तब्ध झाला. किती स्वप्न पाहिली होती त्याने, कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल, जे आपला स्वीकार करेल, आपल्यावर प्रेम करेल, आपला एकटेपणा दूर करेल. पण तिने तर आपल्याला नाकारले होते. आपला रंग, आपला चष्मा, आपले राहणीमान तिला काहीच आवडलं नव्हतं. आणि इथेच जन्म झाला द्वेषाचा. फुलपाखरू, प्रेम, काळजी सगळं इथेच संपलं का मग? काही वेळ दोघंही शांत होते. तो सोफ्यावर जाऊन बसला होता, तर ती बेडवर बसली होती. एवढा वेळ तिला जे सांगायचं होतं ते त्याला सांगून झालं होतं. आता तिचं मन हलकं झालं होतं. पण त्याचं मात्र असं नव्हतं. त्याचं मन अस्वस्थ झालं होतं. डोक्यात तिचे विचार सुरू होते, तर हृदय तिच्या बोलण्याने दुखावले होते. या सगळ्यात आता तो तिच्यावर रागवायचं सोडून, चिडायचं सोडून, भांडायचं सोडून फक्त तिचाच विचार करत बसला होता. कारण त्याला ती नुसती आवडली नव्हती, तर जेव्हापासून तो तिला भेटला होता, समोरासमोर त्याने तिला पाहिले होते, तेव्हा पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला होता. पण आता तिला आपण आवडत नाही हे माहीत असूनही त्याचं प्रेम टिचभरही कमी झालं नव्हतं. त्याला तर तिचा अभिमान वाटत होता. का? हा काही प्रश्न झाला. तिने काहीही त्याच्यापासून लपवून ठेवले नाही. चूक एवढीच झाली की जे आधी सांगायचं होतं ते तिने वेळ निघून गेल्यानंतर सांगितलं होतं. आणि आता यावर उपाय काय? त्याला प्रश्न पडला होता. तिला विचारायचं तर तिने आपल्या वडिलांनी केलेल्या जबरदस्तीमुळे आपल्याशी लग्न केलं, हे आत्तापर्यंत तिच्या बोलण्यावरून त्याला कळले होते. आता शांततेत यातून मार्ग काढावा लागणार होता. तो थोडा नॉर्मल झाला. त्याने खोलवर श्वास घेतला आणि तिच्याकडे पाहिले. तो उठून उभा राहिला. तू झोपून घे, आपण यावर सकाळी मार्ग काढू, शांतता भंग करत आदित्य म्हणाला. मार्ग काढू म्हणजे? यावेळी न कळून तन्वीने विचारलं. तू शांत झोप, म्हणजे तुला कळेल. मी येतो, मला थोडं काम आहे, म्हणत आदित्य तिथून जायला निघाला. काम आहे म्हणजे? त्याला तिथून जाण्याआधी तन्वी म्हणाली. मला काम आहे. रात्री पुस्तक वाचल्याशिवाय मला झोप लागत नाही, त्यामुळे मी माझ्या ग्रंथालयात जातोय. तू झोपून घे, आदित्य म्हणाला. नाही, मी नाही झोपू शकत, तन्वी म्हणाली. का नाही झोपू शकत? आदित्य म्हणाला. मला भूतांची भीती वाटते, तन्वी म्हणाली आणि क्षणभर त्याला हसूच आलं. तुला भूतांची भीती वाटते? खरंच? तेही आजच्या जमान्यात? आदित्य तिच्याकडे अविश्वासाने पाहत होता. ती भूतांना घाबरते हे ऐकून त्याला ती बालिश वाटली. हो, आजच्या जमान्यातच मला भूतांची भीती वाटते. त्यामुळे घरी मी आजीजवळ झोपते, पण इथे आजी नाही, तन्वी म्हणाली. मग आता इथे मी तुझ्या आजीला कॉल करून तुझ्यासोबत झोपण्यासाठी बोलावून घेऊ का? आदित्य म्हणाला. असं मी म्हणाले नाही, पण यावर उपाय म्हणून मी एवढंच सांगेल की तुम्ही इथून कुठेच जायचं नाही. आधीच तुमची वाट पाहण्यात आणि तुमच्याशी बोलण्यात बराच वेळ निघून गेला आहे. मला झोप येते. मी झोपेनच, पण तुम्ही इथेच थांबणार आहात, तन्वी म्हणाली. सॉरी, पण तुला मी इथे थांबलो तर चालणार आहे का? तुला मी आवडत नाही म्हणून म्हणतोय, आदित्य नाराजीनेच म्हणाला. मी डोळे उघडे ठेवून नाही, तर डोळे बंद करून झोपणार आहे, समजलं? तिला काय म्हणायचं आहे ते त्याच्या लक्षात आलं. त्याने फक्त हुंकार भरला. अजून एक सांगायचं होतं. सांगू? तन्वी म्हणाली. मी नाही म्हणालो तर तू नाही सांगणार का? आदित्य म्हणाला. मग तर आधीच सांगेल. बरं ऐका, मला ही साडी वगैरे घालायला अजिबात आवडत नाही. मी ड्रेस घालून झोपेन, चालेल ना? तन्वी म्हणाली. मी नाही म्हणालो तर? आदित्यने विचारलं. तरीही आता मी ड्रेसच घालणार आहे, आणि लक्षात ठेवा, तुम्ही मला आवडत नाहीत, तन्वी रागात म्हणाली आणि त्याच्या हृदयात कळ उमटली. हो, ते माझ्या जास्त लक्षात राहिलं आहे.
अजूनही आदित्यचा स्वर दुखरा होता. गुड म्हणत ती साडी चेंज करायला निघून गेली. त्याने एक सुस्कारा सोडला आणि गुपचूप सोफ्यावर जाऊन बसला. आपला मोबाईल घेऊन तो त्यावर बोट चालवू लागला. तसंही आज लग्नाचा पहिला दिवस असला तरीही ती काही आनंदाने साजरा होणार नव्हता. त्यात जी स्वप्न त्याने पाहिले होते त्या स्वप्नांची राखरांगोळी झाली होती. काही वेळाने ती चेंज करून बाहेर आली. त्याचं लगेचच तिच्याकडे लक्ष गेलं. साधा कुर्ता आणि त्याखाली लॅगिज तिने घातला होता. छान दिसत होती ती. पण हे तिला तो सांगूही शकत नव्हता. शेवटी त्याने इच्छा नसून तिच्यावरून आपली नजर हटवली. ते तुम्ही कुठे झोपणार आहात? मी तुमच्या बेडवर झोपले तर चालेल ना? तन्वीने झोपण्याआधी विचारून घेतलं. त्याने फक्त हुंकार भरला. नंतर मी झोपल्यावर तुम्ही बेडवर झोपायला येणार नाहीत ना? तन्वीने खात्री करून घेतली. नाही, मी इथे सोफ्यावर झोपेन, तू झोपून घे, आदित्य मोबाईलमध्येच पाहत म्हणाला. मी लाईट ऑन करूनच झोपणार आहे, मला अंधाराची भीती वाटते, तन्वी म्हणाली. बरं, आदित्य म्हणाला. मी झोपल्यानंतर ही लाईट ऑफ करायचं नाही, तन्वी म्हणाली. ओके. तुम्हाला लाईटमध्ये झोप येत नसेल तरीही तुम्ही इथेच झोपायचं. एकतर घरात एक मच्छर नाही, आपण दोघेच, वाडाही तुमचा भयान वाटतो. बाबांना हे सर्व कसं आवडलं मला समजत नाही. असो, मी झोपते. तन्वी आळस देत बेडवर जाऊन पडली. काही वेळाने तिला चांगली झोपही लागली. तो मात्र जागाच होता. आज काही त्याला झोप लागणार नव्हती. त्यात लाईटमध्ये झोपण्याची त्याला सवय नव्हती. पण जिच्यावर आपण प्रेम करतो तिला अंधाराची भीती वाटत होती. तिला भूतांची भीती वाटत होती. त्याने नकारार्थी मान हलवली आणि मोबाईल बाजूला ठेवून झोपायचा प्रयत्न करू लागला. तासाभरात या कुशीवरून त्या कुशीवर करत शेवटी त्याला झोप लागलीच. सकाळ झाली, ती अजूनही घोरत पडली होती. तो मात्र पहाटेच उठून गेला होता. सकाळी लवकर उठायची त्याला सवय होती. आधी योगा, मग आंघोळ आणि त्यानंतर देवघरात जाऊन महादेवांची पूजा करणे. एवढं सर्व झालं की झाडांना पाणी घालणं, गोठ्यात असणाऱ्या गुरांना व झाडांवर घरटे करून राहणाऱ्या पक्ष्यांना चारा घालणे हा त्याचा दिनक्रम होता. त्यानंतरच तो स्वतःची कामं करायचा. फोन वाजला. तिची झोप मोड झाली. तिने आळस दिला. आता 8 वाजले होते. तिने डोळे उघडले. वाजणाऱ्या मोबाईलकडे पाहिले तर सकाळ सकाळी तिच्या परमपूज्य बाबांचा कॉल होता. ते पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. नाखुशीने तिने कॉल उचलून मोबाईल कानाला लावला. शुभ सकाळ, तन्वी आळसावलेल्या आवाजात म्हणाली आणि तो आवाज ऐकून पलीकडील वसंतराव चांगलेच भडकले. कार्टे, तू अजून झोपले आहेस? निर्लज्ज मुलगी, जावयांना काय वाटेल? वसंतराव सकाळ सकाळी आपल्या मुलीचा उद्धार करत होते. तो केव्हाच उठून गेलाय. तन्वी अजूनही झोपेत होती. मूर्ख, जावयांना एकेरी आवाज देतेस? तू घरी ये, तुला चांगलीच अद्दल घडवतो. कार्टी लग्न करून गेले तरी सुखाने जगून देत नाही, वसंतराव म्हणाले. नाही, ते इथे नाहीत म्हणून मी ते एकेरी आवाजात म्हणाले. पण आई म्हणाली होती तसं मी त्यांना आहोजाव करते, तन्वी म्हणाली. नशीब आमचं नाक कापलं नाहीस, वसंतराव म्हणाले. पण त्यांना कुठे माहिती होतं की त्यांची मुलगी त्यांचं नाक कापून केव्हाच बसली होती, आपल्या नवऱ्याला सत्य सांगून. आता मी कॉल ठेवू, मला झोप येते, तन्वी म्हणाली. निर्लज्ज, अगं उठ, 8 वाजलेत. सासरी एवढा वेळ झोपायला ते तुझं घर नाही. आधी उठ आणि आंघोळ करून स्वयंपाकघरात जा. जावयांना सकाळचा चहा आणि नाश्ता करून दे. कधी बापाला 1 कप चहा करून दिला नाहीस. आता आमची इज्जत ठेवायची म्हणून जावयांना तरी खाऊ घाल, वसंतराव म्हणाले. मला काहीच बनवता येत नाही, तन्वी म्हणाली. तन्वी राजा, पण नवीन लग्न झाल्यानंतर नवीन सुनेने किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी गोडाचं काही बनवायचं असतं, तशी रीत आहे ग बाळा, आई निर्मला म्हणाल्या. आई, पण इथे ते एकटेच आहेत
आणि तुला चांगलंच माहिती आहे की मला स्वयंपाकाचं काहीच बनवता येत नाही, तन्वी म्हणाली. तन्वी, अगं मी तुला गोडाचा शिरा बनवायला शिकवला आहे, तो बनव गं. जावयांना आवडेल, तिची आजी म्हणाली. आजी तू गप्प बस, तो शिरा मी विसरले, तन्वी म्हणाली. अजिबात विसरलेली नाहीस तू. उठ आणि जावयांसाठी गोडाचा शिरा बनव. नाही बनवलास तर तिथे येऊन मी तुझ्या थोबाडीत मारेन, वसंतराव म्हणाले. वसंता, अरे मुलगी लहान आहे. वसंतरावांचं बोलणं ऐकून आजी म्हणाल्या. आई, ही कार्टी काही लहान नाही, 21 वर्षांची झाली. लग्न झालं तिचं तरी बेशिस्त वागते. नको नको केलं या मुलीने. ऐक गं, नाश्ता बनवून ठेव, मी आता तिकडेच नाश्त्याला येतो, वसंतराव म्हणाले. कशाला? तन्वी म्हणाली. कशाला म्हणजे तुला सरळ करायला येतो, वसंतराव म्हणाले. गरज नाही, तुमच्या जावयांना मी चहा बिस्किट खाऊ घालते, तन्वी म्हणाली. गोडाचा शिरा त्यांना खाऊ घाल, वसंतराव आवाज वाढवून म्हणाले. त्यांची मुलगी त्यांचं ऐकत नव्हती ना. हो, तेही बनवते, आता कॉल ठेवू, तन्वी म्हणाली. मला शिरा बनवला की तिचा फोटो पाठव, मी वाट पाहतो. तुझ्यावर तसा माझा विश्वास नाही, वसंतराव म्हणाले. माहिती आहे, आता ठेवते, म्हणत तन्वीने रागात मोबाईल ठेवून दिला. तिची आता चिडचिड होत होती. घरी तर घरी हे बाबा कधीच मला सुखाने जगून देणार नाहीत. ती तनतन करत बेडवरून उठली. तिने आंघोळीला जायचं म्हणून आपली बॅग घेतली. त्यातून काही घालायचे कपडे काढले आणि मागे वळून वॉशरूममध्ये जाणार की तो दारात उभा असलेला दिसला. आता सकाळ सकाळी त्याचा चेहरा दिसला तसं तिने तोंडच वाकडं केलं. शुभ सकाळ. आपल्याला पाहून तिने तोंड वाकडं केलं. हे पाहूनही आदित्य हलकं हसून म्हणाला. काही शुभ सकाळ नाही, तुमच्यासाठी नाश्ता करायचा आहे, तन्वी म्हणाली. तो मी करेन, तू आंघोळ करून घे आणि नाश्त्याला ये. तुझ्या बाबांना काय सांगायचं ते मी बघून घेईल, आदित्य म्हणाला. तुम्ही आमचं बोलणं ऐकलं, तिने भुवया उंचावल्या. कानावर पडलं. हे बघ, तुला काही बनवता येत नसेल तर राहू देत, मला सर्व बनवता येतं, आदित्य म्हणाला. तरीही माझं काम मी करेल. बाबांना मी बनवलेल्या नाश्त्याचा फोटो मागितला आहे. तो दिला नाही तर ते इथे येतील. त्यापेक्षा राहू द्यात. तुम्ही जास्त महान बनले नाहीत तर बरं होईल. तनतन करत ती आंघोळीला निघून गेली. अशक्य आहे. आदित्याने नकारार्थी मान हलवली आणि आल्या पावली तो खाली निघून गेला.